बीड लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे। साधारणतः 14 दिवसांचा कालावधी निवडणुकीसाठी शिल्लक आहे, पण तत्पूर्वीची तयारी दोन्ही पक्षांच्या वतीने सुरू आहे। बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तयारी भारतीय जनता पक्षाची दिसून येत आहे। खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारासाठी साऱ्या कार्यकर्त्यांनी रान पेटवलं आहे। जसं पाणी फाउंडेशनची चळवळ गतिमान झाली, अगदी तसंच प्रीतमताईंचा विजय होण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या जोमानं आणि उत्साहानं कामाला लागले आहेत। उद्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांची विडा या ठिकाणी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित केलेली आहे। प्रामुख्याने या जाहीर सभेची जबाबदारी या भागाचे प्रमुख समजले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आदरणीय रमाकांत बापू मुंडे यांच्यावरती ही जबाबदारी आहे। या सभेची तयारी कशा पद्धतीने केलेली आहे, साधारणतः या विडा सर्कलमधून किती कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहतील, या सर्व गोष्टींचा आढावा जाणून घेऊया रमाकांत बापू मुंडे यांच्याकडून। बापू, या ठिकाणी नामदार पंकजाताई मुंडे यांची सभा 6 एप्रिल रोजी होत आहे। त्या सभेच्या तयारीच्या अनुषंगानं प्रामुख्यानं पक्षानं ही जबाबदारी आपल्यावरती दिलेली आहे। नेमकी कशी तयारी आणि किती लोक या ठिकाणी जमतील असा अंदाज आहे? नमस्कार, मी रमाकांत मुंडे, विडा जिल्हा परिषदेचा माजी जिल्हा परिषद सदस्य व या गटाचा भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई रासप उमेदवाराच्या प्रसाराचा प्रमुख म्हणून मी आपल्यासमोर बोलत आहे। आदरणीय आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे साहेबांची प्रचाराच्या निमित्तानं ही उद्या 6 एप्रिल 2019 रोजी दुपारी 2 वाजता विडा येथे ठरल्याप्रमाणे प्रत्येक वर्षी लोकसभा असो, विधानसभा असो, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो, केस तालुक्यामध्ये जर प्रचाराची सुरुवात करायची म्हणलं तर राजा हनुमानाचे ठिकाण असलेलं जागृत देवस्थान असलेल्या विडा या गावापासून लोकनेते मुंडे साहेबांच्या काळापासून सुरुवात विडा इथून होती। त्याच अनुषंगाने आज आपण विडा येथे 6 तारखेच्या कार्यक्रमाची तयारीसाठी आम्ही इथे जमलो। आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे साहेबांच्या उद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं येथे जवळपास 10 ते 12 हजार मतदार बंधू भगिनी इथे उपस्थित राहण्याची 100% शाश्वती आहे। उद्या गुढीपाडवा आपल्या मराठी नववर्षाचा शुभ दिन सुरुवात उद्या होतीये आणि त्या अनुषंगानं आपल्या केस तालुक्यामध्ये विशेषतः विडा या गावामध्ये रीतिरिवाजाप्रमाणे मुंडे साहेबांनी जो नियम आखून दिला त्या अनुसरून या विडा येथे मुद्दाम होऊन आदरणीय लोकनेत्या पंकजाताईंची उद्या प्रीतमताईंच्या निमित्तानं उद्या जाहीर सभेचं आयोजन केलं आहे। विजयाची गुढी आम्ही ह्या प्रसंगी 100% उभी करणार आहोत, कारण गेल्या 4.5-5 वर्षामध्ये आपण महाराष्ट्र शासनाचं व देशाचे नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना हे देशानं विकास व महाराष्ट्रानं विकास साधला आहे, पाहिला आहे, डोळ्यानं पाहिला आहे, प्रत्यक्षात पाहिला जातोय। नामदार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रामध्ये शिवारयुक्त अभियान राबवलं गेलं। गावोगाव जे खेडे 50-60-70 वर्षामध्ये जे दुर्लक्षित होते, डोंगरपाडे तांडे वस्त्या, त्यांना मुख्यमंत्री ग्राम योजनेमधून जोडण्याचं काम आदरणीय लोकनेत्या पंकजाताईंच्या माध्यमातून झालं। तशाच पद्धतीनं महिला बाल कल्याणच्या संदर्भातून बचत गटाचं मोठ्या प्रमाणामध्ये काम उभारलं गेलं। अशा कार्यक्रमामधून आदरणीय पंकजाताईंनी आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला एक वेगळीच छबी निर्माण करून दिली आणि राज्यस्तरावरचे आणि देश पातळीवरचे जवळपास 3 पुरस्कार नामदार पंकजाताईंना महाराष्ट्र शासनाला मिळाले। तसेच ह्या देशाचे आपल्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं गेले 4.5 वर्षामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण केलं आणि ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार मुक्त देश चालवला, त्या अनुषंगानं एक मोहीम हाती घेऊन विजयाची गुढी उद्या विडा येथे आदरणीय पंकजाताई आपल्या सभेमधून उभी करणार आहे।
audio